मित्रांनो, आपण लहानपणापासूनच एक कथा ऐकत आलो आहोत. पार्वतीने आपल्या मळापासून गणेश बनवला. शिवाने त्याचा वध केला आणि नंतर हत्तीचे शिर लावून त्याला जिवंत केले. पण कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, देव इतके निर्दयी कसे असू शकतात? क्षुल्लक कारणावरून पिता पुत्राचा वध करू शकतो का? आणि हत्तीचे शिर का लावले गेले? आज आपण ऐकणार आहोत माघ शुक्ल चतुर्थीला जन्मलेल्या महोत्कट गणेशाची कथा आणि त्यामागील गूढ आध्यात्मिक रहस्य, जे फारच कमी लोकांना माहिती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर गणेशाकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलून जाईल. मित्रांनो, आज जरी भाद्रपदातील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असला तरी प्राचीन काळी माघ शुक्ल चतुर्थीला विशेष महत्त्व होते. कारण भाद्रपद चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते, तर माघ शुक्ल चतुर्थीला गणेशाचा प्रत्यक्ष जन्मोत्सव साजरा केला जातो. आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि विधीपूर्वक साजरा केला जातो. आणि याच माघ शुक्ल चतुर्थीच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत गणेश जन्माची एक अद्भुत कथा. फार पूर्वी अंगद देशात रुद्रकेतू नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी होती शारदा. ती अत्यंत सुशील, पतिव्रता आणि धर्मनिष्ठ होती. सर्व सुख त्यांना होते, पण संतान सुख मात्र नव्हते. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर नियतीने त्यांना जुळ्या पुत्रांचे वरदान दिले. त्या जुळ्या पुत्रांचे नामकरण झाले देवांतक आणि नरांतक. बालपणातच या दोघांमध्ये अद्भुत पराक्रम आणि बुद्धिमत्ता दिसू लागली. एकदा महर्षी नारद त्यांच्या घरी आले. मुलांकडे पाहताच ते म्हणाले, हे पुत्र अत्यंत महापराक्रमी होतील, परंतु त्यांच्या शक्तीचा अहंकार जर वाढला तर संपूर्ण त्रैलोक्याचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून महादेवांची उपासना करण्याचा सल्ला नारदांनी दिला. दोघीही मुले कठोर तपश्चर्येत रमले. त्यांची भक्ती पाहून महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितला. पण बालबुद्धी अहंकाराने भरलेली होती. आम्हाला अमरत्व द्या, अशी त्यांनी मागणी केली. महादेव म्हणाले, मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण अटळ आहे. मग त्यांनी दुसरी मागणी केली, आम्हाला देव, दानव आणि मानवांवर विजय मिळवायचा आहे. संपूर्ण त्रैलोक्यावर राज्य करायचे आहे. महादेवांनी तथास्तु म्हटले. वरदान मिळताच देवांतक आणि नरांतक उन्मत्त झाले. त्यांनी दुष्ट शक्तींची फौज उभी केली आणि स्वर्ग, पृथ्वी, पाताळ सर्वत्र हाहाकार माजवायला सुरुवात केली. देव, ऋषी, मानव कोणीही सुरक्षित राहिले नाही. शेवटी सर्व देव एकत्र येऊन त्यांनी गणरायाला शरण जाण्याचा निर्णय घेतला. गणराय म्हणाले, मी अशा रूपात जन्म घेईन जे देव, दानव आणि मानवांपेक्षा वेगळे असेल. त्यांनी मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करण्याचा संकल्प केला. महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या उदरी माघ शुक्ल चतुर्थीला महोत्कट गणेशाचा जन्म झाला. संपूर्ण स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. देवतांनी आपल्या शक्तींचे वरदान दिले. कालांतराने महोत्कट गणेशाने देवांतक आणि नरांतकाचा वध करून त्रैलोक्याला भयमुक्त केले. मित्रांनो, आता आपण येतो त्या कथेवर जी सर्वांनाच माहिती आहे. पार्वती मातेने स्वतःच्या मळापासून एका बालकाची निर्मिती केली. त्यात प्राणप्रतिष्ठा केली आणि तोच गणेश जन्माला आला. हा गणेश मातेची आज्ञा पाळणारा परंतु विवेकशून्य होता. एकदा पार्वती माता स्नानाला गेलेली असताना गणेश द्वारपाल बनून उभा राहिला आणि तिथे महादेव आले. पण गणेशाने त्यांना रोखले. देव, ऋषी, गण कोणीही समजावू शकले नाही. गणेशाने कोणाचेच ऐकले नाही. अहंकार वाढत गेला आणि शेवटी महादेवांना त्रिशूल उचलावे लागले. मित्रांनो, ही कथा केवळ बाह्य घटना नाही. शक्ती जेव्हा विवेकाशिवाय कार्य करते तेव्हा अहंकार जन्माला येतो.
तोच अहंकार म्हणजे मलिन बुद्धी. ती बुद्धी नष्ट होणे आवश्यक होते. गणरायाला गजासुराचे शिर का लावण्यात आले त्याबाबतही एक कथा सांगितली जाते. गजासुराने शिवाची कठोर तपस्या केली होती. तो महाज्ञानी झाला होता. त्याचे शिर म्हणजे शिवमय बुद्धी. तीच बुद्धी गणेशाला प्राप्त झाली आणि म्हणूनच गणेश झाला बुद्धीचा देव, विवेकाचा अधिपती आणि अहंकार नाश करणारा विघ्नहर्ता. मित्रांनो, म्हणूनच कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपण गणेश पूजन करतो. कारण शक्ती आणि शिव एकत्र आल्यावर कल्याण होते आणि शक्तीमधून शिव वजा केल्यावर विनाश होतो. माघ शुक्ल चतुर्थी आपल्याला हेच शिकवते. जर तुम्हाला हा गूढ अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. थँक्यू.